महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. त्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्य शासनाच्या वतीने विविध विकास कामे सुरू आहेत. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करताना गुणवत्तापूर्ण होतील याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे भेट देत विविध विकास कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, MSIDCच्या कार्यकारी अभियंता स्नेहल पगार, जलसंपदा विभागाचे उपअभियंता वडगावकर, उपअभियंता केतन पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी गोदावरी नदीवरील घाट, गोदावरी घाटलगत सुरू असलेले DP रोडचे काम, दर्शन पथचे प्रस्तावित काम, नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेले WTPचे काम, प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाला भेट देत पाहणी केली. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.